तर नमस्कार, आज आपण करूयात मैदा न वापरता व्हेज फ्रँकी। तर त्यासाठी एक कढई गरम करून त्यामध्ये मी 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंचभर आलं किसून घालायचं आहे। काही सेकंद आलं लसूण छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घातलेला आहे। कांदा पण आपल्याला मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गाजर, सिमला मिर्च आणि कोबी उभे चिरून घालायचे आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मोठ्या आचेवर 1 मिनिटभर तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे। नंतर यामध्ये चमचाभर चिली फ्लेक्स आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून नंतर यामध्ये आपण 1 चमचा टोमॅटो सॉस आणि 1 चमचा सोया सॉस घालून परत या भाज्या चांगल्या परतून घेऊया। आता फ्रँकी बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाची आपण एक पातळ चपाती लाटून घेऊया। चपाती आपल्याला तव्यावरती दोन्ही बाजूंनी चांगली शेकून घ्यायची आहे। चपाती थोडीशी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला रुमालाच्या साहाय्याने सगळ्या बाजूंनी दाबून ती भाजून घ्यायची आहे। आता चपाती चांगली खरपूस अशी भाजून झाली की त्यावर आपण 2 चमचे टोमॅटो सॉस घालून घेऊ। जर तुम्हाला शेजवान चटणी किंवा हिरवी चटणी लावायची असेल तर तुम्ही तीही लावू शकता। आता इथे सॉस लावून मी सगळ्या चपातीला तो चांगला चोळून घेतलेला आहे। आता यावर मगाशी आपण परतून घेतलेल्या सगळ्या भाज्या लाईनीने घालून घ्यायच्या आहेत। तसेच त्यावर किसलेलं चीजही आपण घालणार आहोत। तुम्ही पनीर घातलं तरीही चालेल। आणि आता बटर लावून ही चपाती आपण दोन्ही बाजूंनी छान शेकून घेऊया। आणि आता आपली ही झटपट होणारी तरी सुद्धा खूप पौष्टिक अशी फ्रँकी तयार झालेली आहे।